आमच्या घरचे म्हणते तुझ्या लांबला तेव्हा आम्ही तो पाचीला लय पेढे वाटवले होते, पण आता मला प्रश्न पडतो यांनी तेव्हा पेढे वाटून काय माझ्या पाचीला काम पुंजिलं होतं काय? कारण की ते डायलॉग माझ्या चांगला सूट होतोय, काम तर आपल्या पाचीलाच पुंजलेलं आहे. तर जय श्रीराम भावांनो, मी विका ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. त्या दिवशी भाल्या पावसात फाडक्या पाडून घेतल्या, ते वापसा नव्हतं तरी पण दंड राहिले होते. मग काय आता विका ब्लॉगर आला म्हणलं विषय पंपात येणार आहे, भाल्या वाल्यात दंड पाडून घेतले. म्हणलं हाताने वाढायचा तरासच नको. इथं एक तार वावर नीट करायचे राहिले आणि त्याच्यात आमच्या घरच्यांनी सलग 2 दिवस कांदे धरले होते आणि त्याच्यात घरचे सकाळ सकाळ मला म्हणले चिकारच्या वावरातली तर मोटर चोरी गेलेली ना, आता ती बसून कांदे लावायचे. म्हणलं येता असं झालंय, लग्न लागायचा टाइम नवरी नेमका आचार्य संघ पळून गेली, मोटर चोरी गेली. ऐकून माझ्या मनातून शिव्या म्हणला होता मालक आम्ही बाहेर येऊ का? म्हणलं तुम्ही बाहेर येऊ नका, सणासुदीचे दिवस आहे, मोकर विषय पंपत होईल, मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. तुम्ही जरा गफरा पाहुणे रावळे ब्लॉक बघायचे. मस्त रोपाच्या सगळ्या गोण्या वावरात नेऊन रोप पांगून दिला ना. आता मी वावरात नेमकं वावर होतं का समृद्धी हायवे झाला तेच काळात नव्हतं. घरच्यांनी मला सांगितलं होतं रोप बांधो टाकन तिथून वाय, पण मी म्हणलं विषय पंपात झाला तरी जामान भाऊके संघ भांडणं करू पण नादच पुरा करू. मस्त पैकी नंतर घरचे म्हणले राहिलेलं 2 टाक्यात वाटेल ठुले तेवढ्या फवाऱ्याच्या मार. आता शेतकऱ्याचं पोरग आहे, कोणत्या क्षेत्रात टाका टॉपला दिसणार आहे. सगळीकडे ऑलराऊंडर आहे आपण, फक्त अभ्यासात आणि पुरींच्या पुढं पुढं करायला आपलं डोकं नाही चालत. बाकी सगळीकडे टॉपला दिसा ना आपण. मस्त पैकी नंतर 2 टाक्या राहिल्या तेवढ्या मारून घेतल्या. आता मूग एवढा भारी उगला होता ना, तर मी पेरल्यावर एवढा भारी मूग उगत नव्हता, तेवढा भारी मूग कांद्याच्या फाट्यात उगला होता. म्हणलं विषय पंपात झाला. गाड्या घरी येऊन चेतकला घेऊन गेलो, डायरेक्ट विषय पंपात झालता. आता उगा मशीनला बोलता येत नाही, तर चेतक मला म्हणला असता मालक तुमचा विषय पंपात आहे, पण तुमच्या नादात मी चिखलात हिंडू संपात आलोय. तेवढ्यात मेंबर भेटले, मेंबरला मी आज बोलून घेतलं तर काकऱ्या मारायला. आणि मेंबरला आल्या म्हणलं मेंबर तुम्ही इमामपुरातल्या लोकांना खाऊन द्या. मेंबर म्हणले सारा इमामपूर मला इज्जत देतोय, तू चेक नाच का असं माझी चेष्टा करतोय. जरा जिंदगी आजच वैतागलो होतं, तेवढ्यात कावळे दिसले. मग त्यांना हळूच म्हणलं भाऊ टायमाला तुम्ही फक्त हजर राहा, म्हणजे माझी इज्जत नाही जायची. मस्त परत संध्याकाळी वावरात आलो, रोप कमी पडलं होतं, तेवढं रोप बी पांगून दिला. आज पार जिरली होती, पण मी काम केलं. आमचे घरचे मला पार चमच्याने घास भरी त्यानं जरा 2-3 दिवस शिंडलं ना. घरचे म्हणते तुला 5 दिवशी एरी ढकलून द्यायला पाहिजे होतं. तिथं 2 फवाऱ्याच्या औषधाच्या बाटल्या राहिल्या होत्या नाही का, ते घेऊन घरी जाऊ म्हणलं. कारण की एखादं माझ्यासारखं वैतागल्या आलं पिलं तर त्याचा विषय पंपात होऊन जायचा.